पाठ 10वा गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण। या पाठातील आपण सर्व उदाहरणे एकदम सोप्या पद्धतीने कशी सोडवता येतील हे आपण पाहणार आहोत। या पाठातील स्वाध्याय 10.1 या स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे 2.7 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा गुणाकार करत असताना दिलेली दशांश अपूर्णांकातील संख्या या आपण पूर्णांकात आधी रूपांतरित करून घ्याव्यात। या ठिकाणी दोन्ही संख्या पूर्णांकात रूपांतर करत असताना पहिल्या संख्येतील दशांश स्थळानंतरचा जो उजवीकडचा पहिला अंक आहे हा 5 पेक्षा मोठा आहे। 5 पेक्षा मोठा असल्या कारणाने आपण अपूर्णांकामध्ये पूर्णांकामध्ये 1 ने संख्या वाढवू शकतो आपण, म्हणजे या ठिकाणी 3 हा पूर्णांक आपल्याला मिळेल। दशांश स्थळाच्या उजवीकडील 7 हा अंक 5 पेक्षा मोठा असल्यामुळे आपण हा 1 पूर्णांकामध्ये वाढवत आहोत। या ठिकाणी 3 पूर्णांक मिळेल आणि 149.93 यामध्ये दशांश स्थळानंतरचा उजवीकडचा पहिला अंक हा 9 आहे, म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे। या ठिकाणी सुद्धा 1 आपण पूर्णांकामध्ये वाढवू शकतो, म्हणजे 149 च्या ऐवजी आपण 150 या ठिकाणी पूर्णांकात लिहू शकतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही पूर्णांक संख्या मिळालेल्या आहेत। 3 गुणिले 150, 3 गुणिले 150 यांचा गुणाकार 15 त्रिक 45 म्हणजे 450 येईल। म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल, अंदाजे केलेला गुणाकार। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, हा पण त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी गुणाकाराच्या ऐवजी भागाकार करायचा आहे। 93.45 ला 0.015 ने भागल्यावर अंदाजे उत्तर काय येईल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। या ठिकाणी आपण भागाकार करत असताना जो भाजक असतो तो आपल्याला पूर्णांक रूपात हवा असतो, म्हणजे दशांश अपूर्णांकाने आपण भागाकार करू शकत नाही। त्यामुळे आपल्याला भाजकाचे रूपांतर आपल्याला प्रथम पूर्णांकात करून घ्यायचे असते आणि भाजकाचे रूपांतर पूर्णांकात करत असताना दिलेल्या संख्येला आपण 10च्या कोणत्याही घातांकित संख्येनं गुणाकार करून तो भाजक आपण पूर्णांक रूपात लिहू शकतो। या ठिकाणी दशांश चिन्हांच्या नंतर 3 अंक असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या संख्येला 1000 या संख्येनं आपल्याला गुणावं लागेल। भाजकालाही आणि भाज्यालाही आपल्याला 1000नं गुणावं लागेल। 0.015 ला जर आपण 1000नं गुणाकार केला तर आपला भाजक पूर्णांकात येईल 15, म्हणजे 1च्या नंतरचे 3 शून्य, म्हणजेच गुणाकारामध्ये दशांश स्थळे हे उजवीकडे तेवढे अंक सरकत असतो। म्हणजे या ठिकाणी 0, 1, 2, 3 स्थळं जर सोडले तर 15 पूर्णांक आपला येईल आणि 1000नेच आपल्याला भाज्याला सुद्धा गुणावं लागेल। जर आपण 93.45 ला जर 1000नं गुणलं तर दशांश स्थळ आपलं 3 अंकांनी उजवीकडे सरकेल, म्हणजे 1, 2, तिसरी संख्या नाही म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला 0 घ्यावं लागेल। 1000नं 93.45 ला गुणल्यानंतर आपल्याला पूर्णांक मिळेल 93,450। या ठिकाणी आपल्याला आता 93,450 या संख्येला 15ने भाग घालावा लागेल। हा भागाकार जर आपण केला तर या ठिकाणी मी भागाकार करून दाखवतो। 93,450 भागिले 15 म्हणजे 15 सख्खे 90, 6चा भाग जाईल प्रथम। 93 मधून 90 वजा केल्यानंतर 3 शिल्लक राहतील, वरचा 4 खाली येईल, परत 2चा भाग जाईल, 15 दुणे 30, 34 मधून 30 गेल्यावर 4 शिल्लक राहतील, पुन्हा वरचा 5 येईल, 15 त्रिक 45, 0 राहतील, वरचा घेतला 0 आणि पुन्हा 0चा भाग जाईल, म्हणजे आपला भागाकार येईल 6230। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या उत्तरामध्ये पर्यायामध्ये हे उत्तर नाही, याचा अर्थ आपल्याला हे जवळच्या हजारामध्ये संख्या आपल्याला शोधावी लागेल। 6230 चा जवळचा हजारातील संख्या ही हजारस्थानच्या 6च्या उजवीकडील अंक हा 2 5 पेक्षा लहान असल्यामुळे तो 6ला 6च राहील, म्हणजे 6230 ही संख्या जवळच्या हजारात लिहित असताना 6000 आपल्याला लिहावी लागेल। 6000 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी 6000। या स्वाध्यायामधला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता 6.02 भागिले 1.97 आहे। या ठिकाणी हा भागाकार करत असताना आपण
शॉर्टकटमध्ये कसा करता येईल हे आपण या ठिकाणी पाहू. हा भागाकार करताना आपण दोन्हीही संख्या ह्या पूर्णांकात घेऊ. पूर्णांकात घेत असताना आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला अंक 0 आहे, त्यामुळे इथं 6च पूर्णांक राहील. आणि या ठिकाणी दशांश स्थळाच्या नंतरचा 9 हा अंक 5पेक्षा मोठा असल्यामुळे पूर्णांकात 1 वाढेल, म्हणजे 6/2 या ठिकाणी येईल आणि उत्तर येईल आपलं 42.6. म्हणजे या भागाकाराशी जवळची सन्निकटता असलेली संख्या असेल 3. यानंतर प्रश्न चौथा आहे. 20.03 आणि 18.01 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात लिहायचा आहे आपल्याला. म्हणजे उत्तर आपलं पूर्णांकात आलं पाहिजे आणि दशांश विरहित आलं पाहिजे. यासाठी आपण या दोन संख्यांचा गुणाकार करत असताना या दोन्ही संख्या प्रथम आपण पूर्णांकात लिहून घेऊ. पूर्णांकात लिहित असताना पहिली संख्या पूर्णांकात लिहित असताना दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला अंक हा 0 आहे, म्हणजे 5पेक्षा कमी असल्यामुळं तो 20च राहील. आणि दुसऱ्याही संख्येत त्याच पद्धतीनं 18 राहील. म्हणजे 20 × 18चा जर आपण गुणाकार केला तर 18 × 2 = 36, म्हणजे 360 उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल चौथ्या प्रश्नाचं. पाचवा प्रश्न आहे. दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाच्या माहितीमध्ये दशांश, शतांश, सहस्त्रांश याबद्दल माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला निकटतम म्हणजे जवळच्या दशांशात आधी रूपांतर करायचं आहे दिलेल्या दोन संख्यांचं आणि मग त्यांचा गुणाकार करायचा आहे. पहिली संख्या आहे 1.04, म्हणजे या ठिकाणी पहिल्या संख्येमध्ये दशांश स्थळी आहे 0 आणि दुसऱ्या संख्येत दशांश स्थळी आहे 9. म्हणजे पहिल्या संख्येत दशांश स्थळी 0, 0च्या नंतरचा जो अंक आहे तो 5पेक्षा लहान आहे, म्हणून तो शून्याला 0 दशाच्या तसा राहील. म्हणजेच 1.0 म्हणजेच पहिली 1 येईल, दशांश रूपातील संख्या 1 येईल. आणि दुसऱ्या संख्येच्या बाबतीत दशांश स्थळाच्या नंतरची संख्या ही 5पेक्षा मोठी आहे 7, म्हणून 9च्या जागी 10 होतील आणि त्या 10मधला 1 5मध्ये मिळवल्यानंतर 6.0 म्हणजे 6 उत्तर येईल. या ठिकाणी 1 × 6 यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. हा निकटतम दशांश रूपात पूर्ण करून केलेला गुणाकार असेल. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल 6. यानंतर 6वा प्रश्न आहे. 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल. आपल्याला ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करायची आहे. या संख्येमध्ये 4456 या संख्येमध्ये हजार स्थळी आहे 4. जवळच्या हजारात पूर्ण करायचं आहे. जवळच्या हजारात पूर्ण करत असताना हजार स्थळाच्या उजवीकडील जो अंक आहे 4 हा 5पेक्षा लहान आहे, म्हणून हा 4 हजार स्थानचा 4 हा 4 दशात तसा राहील आणि जवळच्या हजारात रूपांतर होईल 4000मध्ये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. हजार स्थानाच्या नंतरचा जो अंक आहे तो 5पेक्षा लहान असल्यामुळे त्याचं उत्तर 4000च राहील. यानंतर 7वा प्रश्न आहे. 2.05 अधिक 1.01 गुणिले 2.99 ची जवळची किंमत कोणती असेल. या ठिकाणी आपण ह्या दिलेल्या उदाहरणामध्ये सर्व संख्यांचे पूर्णांकात रूपांतर करून घेऊ. 2.05 यानंतर पॉईंटच्या नंतर 0 असल्यामुळे या ठिकाणी याची पूर्णांकात 2च किंमत होईल. याही ठिकाणी दशांश स्थळाच्या नंतरची अंक हा 0 आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा ह्या अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकात करताना 1 होईल गुणिले 2.99. या ठिकाणी मात्र दशांश स्थळानंतरचा जो अंक आहे तो 5पेक्षा मोठा आहे 9 असल्यामुळे आपण या ठिकाणी पूर्णांकात 1 या ठिकाणी आपल्याला वाढवावं लागेल. आणि 2च्या ठिकाणी आपल्याला 3 मिळेल. या ठिकाणी जर आपण हे गणित सोडवलं तर अगोदर गुणाकार करावा लागेल. 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 5, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल 5. जवळची किंमत येईल पर्याय क्रमांक बी. यानंतर आपण याच पाठातील स्वाध्याय 10.2 सोडवणार आहोत. 10.2 मधला पहिला प्रश्न आहे. 725 ही संख्या नजीकच्या 100रात दाखवायची झाल्यास त्या संख्येची सन्निकटता पुढीलपैकी कशाशी असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण सन्निकटता हा शब्द पाठाची माहिती घेत असताना शिकलेलो आहोत.
सन्निकटता म्हणजे जवळची संख्या असा अर्थ होतो त्याचा. या ठिकाणी आपल्याला 725 या संख्येची 100त जवळची संख्या दाखवायची म्हणजे शतक स्थानी जवळच्या शतकात. म्हणजे या ठिकाणी शतक स्थानी 7 आहे आणि शतक स्थानच्या अंकानंतरचा जो उजवीकडचा अंक आहे 2 हा 5पेक्षा लहान आहे. 5पेक्षा लहान असल्यामुळे शतक स्थानी काहीच फरक पडणार नाही, 7ला 7च राहील. म्हणजेच 725ची जवळच्या शतकातली संख्या येईल 700. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल या प्रश्नाचं. प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता 2.02 गुणिले 5.94 आहे. या ठिकाणी आपल्याला एक क्ल्यू दिलेला आहे प्रश्न उत्तर शोधण्यासाठी. प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करायच्या आहेत आणि मगच आपल्याला ही क्रिया करायची आहे गणिताची. जवळच्या दशांशात रूपांतर करत असताना 2.02 गुणिले 5.94 पहिल्या संख्येचं जर आपल्याला जवळच्या दशांशात रूपांतर करायचं असेल तर पहिल्या संख्येत दशांशस्थळी संख्या आहे 0. शून्यच्या उजवीकडचा जो अंक आहे 2 हा 5पेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी काहीच बदल होणार नाही, 0ला 0च राहील. म्हणजे 2.02चं पूर्णांकात रूपांतर होईल 2. जवळच्या दशांशात पूर्ण रूपांतर करत असताना त्याची 2 हे उत्तर येईल. 2.0 म्हणजे 2 गुणिले पुढची संख्या आहे 5.94. या ठिकाणी दशांशस्थळी संख्या आहे 9. या ठिकाणी सुद्धा या दशांशस्थळाच्या उजवीकडचा जो अंक आहे 4 हा 5पेक्षा लहानच आहे. 5पेक्षा लहान असल्यामुळे या ठिकाणी दशांश स्थळामध्ये काहीच बदल होणार नाही, तो तसा राहील 5.9. या ठिकाणी 2 गुणिले 5.9चा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 118. म्हणजे दशांश स्थळाच्या नंतरची अंक आहे 1 म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजे 11.8. हे पर्यायामध्ये उत्तर नाही मित्रांनो, पर्यायामध्ये उत्तर आहे पूर्णांकामध्ये. म्हणजेच आपल्याला 11.8 या दशांश अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर करावं लागेल आणि दशांश चिन्हानंतरची जी संख्या आहे 8 ही 5पेक्षा मोठी आहे असल्यामुळे पूर्णांकामध्ये आपण 1 या ठिकाणी मिळवू शकतो. म्हणजे 11 आणि 1 12 हे उत्तर येईल या प्रश्नाचं. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. या स्वाध्यायामधला पुढचा प्रश्न आहे तिसरा. सर्व प्रश्न सारख्या स्वरूपाचे आहेत जवळपास. गुणिले 0.093च्या सर्वात जवळची असणारी किंमत पुढीलपैकी कोणती आहे. या ठिकाणी सुद्धा प्रश्न सोडवत असताना प्रथम दिलेल्या संख्या ह्या जवळच्या दशांशात आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि मगच आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. जवळच्या दशांशात पूर्ण करत असताना ह्या दोन्ही संख्यामधील पहिल्या संख्येतील दशांश स्थळचा अंक आहे 9 आहे आणि दुसऱ्या संख्येत आहे 0. पहिल्या संख्येमध्ये दशांशात पूर्ण करत असताना दशांश स्थळाच्या उजवीकडील जो अंक आहे 7 हा 5पेक्षा मोठा आहे. म्हणजे त्या ठिकाणी 9च्या ठिकाणी आपल्याला 10 करावं लागेल. या ठिकाणी जर 10 करायचे असतील तर त्या 10मधला 1 हा पूर्णांकात येईल आणि 9च्या जागी 0 राहतील. म्हणजेच याचं 7 हे पूर्णांकात दशांशात जवळच्या रूपांतर होईल आणि 0.093 या संख्येत मात्र दशांश संख्येच्या उजवीकडचा जो अंक आहे 9 हा 5पेक्षा मोठा आहे. म्हणजेच 0च्या ठिकाणी 1 हा बदल या ठिकाणी होईल. जवळच्या दशांशात रूपांतर करताना 0.1 हे जवळचं दशांश रूप येईल. या ठिकाणी 7 गुणिले 0.1 यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, जवळच्या दशांशात रूपांतर करत असताना ज्याप्रमाणे आपण जवळच्या दशकात, जवळच्या शतकात, जवळच्या हजारात रूपांतर करतो त्याच पद्धतीनं जवळच्या दशांशात, जवळच्या शतांशात रूपांतर या ठिकाणी आपल्याला करायचं असते. या ठिकाणी उत्तर येईल 0.7. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल या प्रश्नाचं. यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा. 3.07 गुणिले 4.56ची अंदाजी किंमत किती.
या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न सोडत असताना प्रथम दिलेल्या संख्या ह्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करायच्या आहेत. जवळच्या दशांशात पूर्ण करत असताना पहिल्या संख्येत दशांशस्थळी आहे 0 आणि दुसऱ्या संख्येत आहे 5. शून्याच्या नंतरचा जो उजवीकडचा जो पहिला अंक आहे हा 5पेक्षा मोठा आहे, म्हणजे त्या ठिकाणी शून्याच्या ठिकाणी 1 येईल, म्हणजे 3.1 हे जवळच्या दशांश रूप येईल. आणि दुसऱ्या संख्येत ही 5च्या पेक्षा मोठा अंक असल्यामुळे उजवीकडचा 6 अंक 5च्या ठिकाणी 6 करावा लागेल, म्हणजे जवळचा दशांश रूप अपूर्णांक मिळेल 4.6. आणि या दोन संख्यांचा गुणाकार येईल 4.6 आणि 3.1चा गुणाकार 14.26. आणि दशांश स्थळांच्या नंतरचे अंक आहेत 2, त्यामुळे उत्तरात सुद्धा 2 स्थळे सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे उत्तर येईल 14.26. या ठिकाणी आपल्याला पूर्णांकात उत्तर पाहिजे आहे. दशांश चिन्हाच्या नंतर या ठिकाणी 2 असल्यामुळे 5पेक्षा लहान असल्यामुळे उत्तर आपलं 14 येईल. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 7631 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रास पूर्ण केल्यास किती? विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना सहस्त्र हा शब्द माहीत नसतो. सहस्त्र म्हणजेच हजार, सहस्त्र स्थळ म्हणजेच हजाराचं स्थळ आहे. या ठिकाणी 7631 या संख्येमध्ये 7 हा अंक सहस्त्रस्थानी आहे. आणि उजवीकडील जो अंक आहे 6 हा 5पेक्षा मोठा असल्यामुळे 7च्या ठिकाणी आपल्याला 8 हा अंक घ्यावा लागेल, आणि 7000च्या ऐवजी आपलं 8000 हे जवळच्या सहस्त्रामध्ये रूपांतर होईल 7630चं. 6वा प्रश्न आहे दशमान शतांशापर्यंत ठीक करून मग सोडवायचा आहे. 2012मध्ये हा प्रश्न आलेला आहे. दशमान म्हणजे दशांश अपूर्णांक संख्या. या दशांश अपूर्णांक संख्यांचंच रूपांतर आपल्याला प्रथम शतांशापर्यंत ठीक करून लिहायचं आहे. आतापर्यंत सर्व प्रश्न आपण दशांश स्थळापर्यंतचे पाहिले, पण हा एक प्रश्न आहे 2012मध्ये आलेला. शतांशापर्यंत संख्या आपल्याला आधी बरोबर करून लिहायची आहे आणि नंतर आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. या ठिकाणी पहिल्या संख्येमध्ये 17.654 याच्यातील शतांश स्थळ आहे 5, 3, तिसऱ्या संख्येतलं 7 आणि शेवटच्या संख्येत आहे 0. या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम शतांशापर्यंत संख्या आधी लिहायच्या आहेत पूर्ण करून. उजवीकडील 4 अंक 5पेक्षा लहान असल्यामुळे तो 5ला 5च राहील. या ठिकाणी सुद्धा 2 हा अंक 5पेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा 8.63च शतांशात रूपांतर पूर्ण होईल. या ठिकाणी मात्र शतांशाच्या उजवीकडील अंक 6 हा 5पेक्षा मोठा असल्यामुळे या ठिकाणी 7च्या ठिकाणी 8 आपल्याला लिहावं लागेल 10.08. आणि या ठिकाणी सुद्धा 0 हे शतांशच्या उजवीकडील अंक 9 हा सुद्धा 5पेक्षा मोठा असल्यामुळे या 0च्या शतांशस्थळी आपल्याला 1 हा अंक घ्यावा लागेल 5पेक्षा मोठा असल्यामुळे. 35.01 हे शतांशापर्यंत कंप्लीट होईल संख्या. यानंतर आपण चारही संख्या शतांशापर्यंत बरोबर करून घेतलेल्या आहेत शतांशामध्ये. यानंतर पहिल्या 3 संख्यांची बेरीज करून चौथी संख्या आपल्याला वजा करावयाची आहे. या ठिकाणी उभ्या मांडणीमध्ये आपण या 3 संख्यांची बेरीज करून घेऊ. दशांश अपूर्णांकांची बेरीज करत असताना दशांश स्थळ हे एकाखाली एकच आले पाहिजे, ही काळजी आपण घेतली पाहिजे बेरीज करत असताना किंवा वजाबाकी करत असताना सुद्धा. या तिन्ही दशांश अपूर्णांकाची जर बेरीज केली 1303, दशांश स्थळाखाली दशांश चिन्ह येईल, 1606ला 1 आणि 3, 36.36 म्हणजे 36.36 बेरीज येईल. वजा या संख्येतून आपल्याला करायचे आहेत 35.01. ही वजाबाकीसुद्धा आपण उभ्या मांडणीमध्ये करू. 36.36 वजा 35.01. वजाबाकी जर आपण केली तर आपल्याला उत्तर मिळेल 1.35. म्हणजेच हे समीकरण पूर्ण सोडवल्यानंतर शतांशापर्यंत ठीक करून सोडवल्यानंतर जवळच्या शतांशात रूपांतर करून सोडवल्यानंतर उत्तर मिळेल 1.35. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल या प्रश्नाचं. ए उत्तर असेल 1.35. यानंतर या स्वाध्यायामधला पुढचा प्रश्न आहे 7वा.
275.0003 गुणिले 3.0005 यांची साधारण किंमत किती येईल? 2010मध्ये हा नवोदय एंट्रन्स एक्झामला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी साधारण किंमत काढत असताना दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं असेल दिलेल्या संख्यांचे, तर दशांश चिन्हाच्या नंतर दोन्ही संख्यामध्ये शून्य अंक असल्यामुळे पूर्णांक 275.0003चं पूर्णांकात रूपांतर 275 होईल आणि या ठिकाणी 3.005चं 3 होईल. कारण दशांश चिन्हाच्या नंतर शून्य असल्यामुळे पूर्णांक संख्या आपल्याला ह्या मिळतील आणि ह्या दोन संख्याचा जर आपण गुणाकार केला तर या समीकरणाचं साधारण किंमत आपल्याला मिळेल 825. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. धन्यवाद मित्रांनो. स्पष्टीकरणामध्ये सांगत असताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या स्वतः समजून घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.